नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती। तर आज आपण इथे पोल्ट्रीमध्ये आलेलो आहोत आणि पोल्ट्रीमध्ये इथे वॅक्सिनेशन करत आहोत। तर हे वॅक्सिनेशन जे आहे हे पिल्लांना कधी करायचं असतं याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर आपण जे वॅक्सिनेशनची इथे मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर पहिलं आपण वॅक्सिनेशन बघितलं होतं। तर आणि पहिलं जे आहे 7 दिवसांची पिल्लं असताना आपल्याला लसोटा वॅक्सिनेशन करायचं आहे आणि ते आपण डोळ्यातून करायचं असतं। तर त्याच्यानंतर कंप्लीट पिल्लं जेव्हा 14 दिवसांची होतील ना, तर दुसऱ्या डोळ्यामध्ये करायचं आहे। पहिल्या डोळ्यामध्ये झाल्यानंतर आता दुसऱ्या डोळ्यामध्ये करायचं आहे। तर अशा पद्धतीने जे आहे तर दोनही डोळ्यांमध्ये वॅक्सिनेशनचं जे काम आहे तर ते आम्ही ते करून घेतलेलं आहे। तर पिल्लं 14 दिवसांची झाल्यानंतरचा इथे मी आता इथे व्हिडिओ घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पिल्लं जे आहे ना सगळे एका साईडनी करायचे असतात आणि त्याच्यानंतर पिल्लू एक एक पकडून आम्ही मागच्या वेळेसचं वॅक्सिनेशन होतं ना, तर तिथे सर्कल वगैरे होतं, पण आता ते सगळं जे आहे ना आम्ही काढून घेतलेलं आहे। आणि काढून असं घेतलं की त्यांनी जे आहे पिल्लांनी पूर्ण सर्कल जे आहे ना तर ते पूर्ण खाली पाडून दिलं होतं आणि ते इकडे तिकडे करून त्यांनी अगदी अस्ताव्यस्त करून टाकलेलं होतं सर्कल। तर मी काय केलं, जे पिल्लं जे आहे ना एका भांड्यात भरून दिले आणि जे खाद्याचे भांडे होते त्याच्यामध्ये मी पिल्लं भरून दिलेले आणि ते आर्यन जो आहे तर ते पिल्लं घेऊन जायचा। आधी ती डोळ्यामध्ये ड्रॉप टाकायला होती आणि ते जे आहे डोळ्यात डोळा पकडून त्याच्यामध्ये अगदी अलगद असा ड्रॉप टाकावा लागतो आणि मग पिल्लं साडी जी बांधलेली आहे ना त्याच्या पलीकडे जे आहे ते ही पिल्लं आम्ही पलीकडच्या साईडने सोडत असतो। तर अशा पद्धतीने जे वॅक्सिनेशन आहे हे कंटिन्यू चालू आहे। तर इथे माझा अंश पण खूप काम करत आहे, तुम्ही बघू शकता। अंशने पण मला खूप मदत केलेली आहे इथं आणि मला वाटतं 2-2.5 तास जे आहेत रविवारी हे वॅक्सिनेशन चालू होतं। रविवारच्या दिवशीच आम्ही हे वॅक्सिनेशन चालू करून घेतलेलं आहे। प्लस कॅमेरेमॅन इथं आर्यन आहे। आर्यननी इथे कॅमेरा खूप चांगल्या पद्धतीने इथे पकडून माझा जो व्हिडिओ आहे ते शूट केला आहे, नाहीतर हा व्हिडिओ बनला नसता। आणि काय होतं की आता मोबाईल कुठं पण ठेवून मग कामावर जास्त मला फोकस करावा लागतो। अगदी पोल्ट्री आहे म्हणून फक्त पोल्ट्रीचंच मी ते व्हिडिओ घेत नाही आहे, तर मला वेगळी कामं असतात। म्हणजे एखादं पिल्लू अडकलं त्याला काढणं किंवा काही पिल्लं मला स्वतः यांना नेऊन देणं, अशा पद्धतीने बरेचसे जे कामं पिल्लांचे असतात ना तर ते मला करावं लागतात आणि मी फक्त मोबाईल घेऊन बसू शकत नाही आहे। तर व्हिडिओ काढण्याचा एक मोटिव्ह नसतो, पण आता ही माहिती सांगायची आहे आणि मग त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं की अगदी 2-4 मिनटं हा मोबाईल पकडा आणि अशा पद्धतीने आमचा इथे व्हिडिओ शूट झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता आर्यन आणि अंश दोघे पण इथे मला मदत करत आहे। आम्ही इथे मध्येच जी आहे एक साडी बांधलेली आहे आणि आदिती आणि आर्यन जो आहे ते त्यांची मदत करत आहे। तर मी एका जागी बसून जे आहे मी एक पेढं घेतलेलं आहे प्लास्टिकचं, अगदी कोपऱ्यात बसलेले आहेत आणि पिल्लं जे आहेत पटपट पकडून मी त्या भांड्यामध्ये भरत आहे आणि जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी व्हिडिओ पण काढते आहे। तर तुम्ही बघू शकता। तर हे जे वॅक्सिनेशन आहे अशा पद्धतीने जे आहे तर हे डोळ्यात टाकायचं आहे। ड्रॉप एक ड्रॉप जो आहे तो डोळ्यात टाकायचा असतो आणि मला वाटतं हे वॅक्सिनेशन जे आहे हे बहुतेक डाव्या डोळ्यातलं असावं, कारण आता खूप दिवस झाले आहेत व्हिडिओ शूट होऊनच मला 15 महिना होत आलेला आहे आणि मी खूप लेट व्हिडिओ टाकत आहे। तर गंभीराचं जे 14 दिवसांचं वॅक्सिनेशन आहे तर ते डाव्या डोळ्यात टाकतात आणि पहिलं जे वॅक्सिनेशन आहे तर बघा पिल्लू अगदी असं पकडल्यानंतर त्याचा डावा डोळा येतो आणि हे जे 14 दिवसांचं वॅक्सिनेशन आहे तर ते डाव्या डोळ्यात टाकतात आणि 7 दिवसांचं जे आहे लसोटा असतं। तर असं गंभीर आणि लसोटा 2 वॅक्सिनेशन इथे आम्ही डोळ्यामध्ये केलेले आहेत आणि पुन्हा पक्ष्यांना जो आहे ना तर लसोटा बूस्टरचा एक पाण्यामधून डोस द्यायचा असतो, पण मग तो त्याच्यानंतर 7 दिवसांनी, म्हणजे हे जे आहे 7-7 दिवसांचे 3 कोर्स आपल्याला करावे लागतात। लसोटा बूस्टर म्हणून असतं तर ते पाण्यातून द्यायचं असतं आणि हे केल्यानंतर जे आहेत पक्षी निरोगी राहतात। मरण्याची जी त्यांची कॅपेबिलिटी आहे ती खूप कमी होते। म्हणजे जर 30-40 मरणार असेल तर 2-3, 4-5 मरतील असं आपण अंदाज धरायचा। इतका जर फरक होत असेल तर नक्कीच वॅक्सिनेशन करणं खूप महत्त्वाचं असेल, कारण आम्ही मागच्या वेळेस जे आहे ते दोनही वॅक्सिनेशन चुकवले होते आणि कोंबड्या ज्या आहेत माझ्या डोळ्यांनी आंधळ्या झालेल्या होत्या आणि आंधळ्या झाल्यानंतर बऱ्याचशा कोंबड्यांनीच कोंबड्या मारल्या होत्या। तर ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी इथे आम्ही व्यवस्थितपणे काळजी घेत आहोत आणि हा लॉट जो आहे व्यवस्थित आम्ही इथे लक्ष देणार आहोत। कारण मी जसं की तुम्हाला पहिलेही बोलली होती की फार्मिंगमध्ये जे आहे मी माझे 100% देणार आहे। 4 वर्षापर्यंत मी फार्मिंग करायचा निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत माझी मुलगी 10th क्लासला आहे तोपर्यंत जाईल आणि पास होईल तोपर्यंत मी माझं फार्मिंग कंप्लीट करणार आहे असं मी ठरवलेलं आहे आणि मी दोघांनी मिळून ह्या लॉटला खूपच मेहनत केलेली आहे। तुम्ही बघू शकता एवढे पक्षी जे आहे ना तर ते अजून वॅक्सिनेशनचे राहिलेले आहे। आम्हाला खूप उशीर झाला होता वॅक्सिनेशनला, कारण 7:30-8च्या दरम्यान आमचं सगळं वॅक्सिनेशन जे आहे ना तर ते आवरलं होतं। एक पिल्लं जे आहे ना आम्ही खूप काळजी घेऊन आता सांभाळलेलं आहे आत्तापर्यंत आणि पिल्लं लवकरच महिन्याचे होणार आहे, तर मी त्याचा पण व्हिडिओ टाकत आहे।
तर 14 दिवसांचा गंभोऱ्याचं व्हॅक्सिनेशन केल्यानंतर हा व्हिडिओ 10-12 दिवसानंतर मी इथे एडिट केलेला आहे. त्यामुळे यांना जे आहे मी लसोटा बूस्टर पण कंप्लीट केलेला आहे. म्हणजे 21 दिवस झाल्यानंतर हा व्हिडिओ मी एडिट करत आहे. त्यानंतर 21 दिवसानंतर आम्ही याला जे आहे लसोटा बूस्टर म्हणून पाण्यातून एक औषध देतात. तर त्याचं प्रमाण आहे मिलीनुसार आपल्याला सांगतात. आपण दुकानात गेल्यानंतर ते शॉपवाले पण आपल्याला सांगतात. तर त्याचप्रमाणे अंदाजात आपल्याला लसोटा बूस्टरचा 21 दिवसांचा म्हणजे पिल्लं 7 दिवस, 14 दिवस आणि 21 दिवसानंतर आपल्याला हे 3ही डोस द्यायचे आहेत. आणि पाणी शुद्ध होण्याचं जे औषध आहे ते तर मी रोजच देत आहे, डेली चालू आहे. मधोमधी मी पक्ष्यांची वेगवेगळ्या पद्धतीने औषधं देऊन त्यांची काळजी घेतलेली आहे. आणि हा लॉट जो आहे तर याची मर माझी अगदी कमी प्रमाणात झालेली आहे. तर मध्यंतरी पिल्लांचा एक इथं मोठा ॲक्सिडेंट झाला होता, तो पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तर हे पिल्लू जे आहे माझ्या हातात आलेलं आहे. आणि एकदा बाहेर पोल्ट्रीच्या बाहेर खूप मोठा आवार आहे, तर एकदा तिथं गेल्यानंतर हाती लागत नाही आहे. तर अचानक तिथे दरवाजाला थोडंसं जे आहे उडी मारायला त्यांना जागा मिळते आणि ते बाहेर मोकळे पडतात. तर अशी पिल्लं निरोगी हेल्दी आत्तापर्यंत तरी खूप चांगले माझे जे आहेत हा लॉट झालेला आहे. इथून पुढे पण आम्ही याची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेणार आहोत. तर हे 3ही तुम्हाला जे व्हॅक्सिनेशनचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लसोटा गंभोरा आणि लसोटा बूस्टर, तर हे 3 डोस 3 स्टेपनी द्यावे लागतात. तर हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही हे 3ही बूस्टर दिलेले आहेत का? कारण मी पहिल्यांदाच हे 3ही बूस्टर दिलेले आहेत एकामागे एक 3दा. आणि तुमच्याकडे जरी फार्म असेल तर तुम्ही या पद्धतीने करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुम्हाला जर फार्मिंगबद्दल काही माहिती हवी असेल, काही प्रश्न असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने जे आहे माझा व्हिडिओ मी इथेच संपवते. आणि फार्मिंगबद्दल माझी नवनवीन व्हिडिओ जे आहेत तर जुने पण भरपूर व्हिडिओ आहेत ज्याची तुम्हाला फार्मिंगमध्ये माहिती होणार आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.